याच महत्त्वाच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तिन्ही मान्यवरांचं स्वागत करतो। बालाजी गाडे पाटील, गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग राजकीय टीका आहे की महिला नेत्याचा अपमान आहे? अपमान किंवा टीका म्हणून घ्यायचं का नाही हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मॅच्युरिटी दाखवून द्यावी। पण ज्या पार्श्वभूमीवरती हे विधान करण्यात आलं त्या ठिकाणी एका खुनाच्या आरोपामध्ये राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना, पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणावरती डॉमिनेट करतायत, त्याचबरोबर एका पत्रकाराला अडवतायत। ते त्यावेळेला अशा प्रकारे धनंजय मुंडे हे स्वतः सुनेत्राताईंचा अपमान त्या ठिकाणी करतायत आणि ते स्वतः डॉमिनेट करतायत। त्यामुळे काँग्रेसने ही आठवण करून दिली की खुनाच्या आरोपामधनं ज्या व्यक्तीला आपला राजीनामा द्यावा लागला तो व्यक्ती पत्रकारांनाही तिथं दाबतोय, प्रश्न विचारण्यापासून धमकावतोय आणि माजी उपमुख्यमंत्र्यांना देखील त्या ठिकाणावरती तिथं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय। हा उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा अपमान आहे, त्या महिलेचा सुद्धा अपमान आहे। आणि आज धनंजय मुंडे पुढे येऊन त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये महिलांच्या सन्मानाविषयी प्रचंड करुणा असल्यासारखे समोर येऊन याचा निषेध करतायत, हे जरा हास्यास्पदच वाटतंय। त्यामुळे राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी अगोदर सुनेत्राताईंसोबत नीट वागायला शिकावं। आम्ही गुंगी गुडिया जे म्हटलं ते त्यांना आम्ही आठवण करून देतोय की अशा प्रकारचे जे आरोपी लोक तुमच्या पक्षामधले आहेत ते तुमची अवहेलना करतायत। त्यांच्यावरती स्वर्गीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्यासारख्या बाणेदार पद्धतीनं अशा लोकांना त्यांची जागा आपण दाखवली पाहिजे। हे काँग्रेसला अपेक्षित आहे, हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे। कारण महाराष्ट्राला पटत नाहीये धनंजय मुंडेंनी त्यांना प्रश्न घेताना अडवलेलं, त्याचबरोबर महाराष्ट्राला पटत नाहीये की पटेलांनी त्यांना सांगावं थांबावं किंवा हाताला धरून बाजूला करावं किंवा तटकरेंनी त्यांना डॉमिनेट करावं, हे महाराष्ट्राला पटत नाहीये। त्यामुळे आम्ही ती आठवण करून दिलेली आहे। आणि उरला प्रश्न विशालजी, हे जे आज काँग्रेसच्या कार्यालयामध्ये यांचे जे सूरज चव्हाण नावाचा जो राष्ट्रवादीचा गुंड घुसला होता, जो टग्या घुसला होता, तो पाठीमागे एका शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्या लातूरच्या एका आमच्या छावाच्या कार्यकर्त्याला त्यांना अशाच प्रकारे मारलेलं होतं। त्याचबरोबर ह्याचं कामच आहे सत्तेच्या हिमतीवरती नुसतं स्टंटबाजी करणे, हे सूरज चव्हाण नावाच्या गुंडाचं काम आहे। राष्ट्रवादीतले असले जे गुंड आहेत ह्या गुंडांमुळे तुमचा अपमान होत नाही आणि तुम्हाला महिलांचा इतकाच सन्मान असेल, सूरज चव्हाण आणि धनंजय मुंडे या दोघांच्या मनात इतकी महिलांच्या विषयी करुणा असेल, त्यावेळेला देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला सोनियाजींविषयी जर्सी गाय म्हणतात तो अपमान तुम्हाला वाटत नाही, त्यांच्याविषयी 50 करोड की गर्लफ्रेंड अशा प्रकारचं बोलतात तो तुम्हाला अपमान वाटत नाही, किंवा जंतर मंतरवरती 15 वर्षाच्या पोरीला तिच्यावरती FIR दाखल केला जातो, भाजपचे गुंड घरी जातात, पोलीसवाले घरी जातात आणि तिला हात जोडून माफी मागायला मजबूर करतात धमकावून, त्यावेळेला यांच्या मनातली महिलांची करुणा कुठे मेलेली होती? बरं बालाजी गाडे पाटील, काँग्रेसला काय वाटतं ते तुम्ही सांगितलं, राष्ट्रवादीवरती आरोप केला, भाजपवरती आरोप केला। थेट वैशालीजी, सुनेत्रा पवार यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं, नेते मंडळींना काय वाटतं आणि कशावरती आक्षेप आहे काँग्रेसचा हे त्यांनी बोलून दाखवलं। मात्र आज राष्ट्रवादीची भावना काय आहे? सुनेत्रा पवार यांच्यावर झालेली टीका वैयक्तिक होती की राजकीय? मला काँग्रेसला एकच प्रश्न विचारायचा आहे की ते जे बोलले गुंगी गुडिया याचा ते निषेध करणार आहेत की नाही आणि त्यांना ते योग्य वाटतंय की नाही, हो किंवा नाही मध्ये त्यांनी उत्तर द्यावं। फिरून फिरून मला सुद्धा अगदी वैशालीताई, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की धनंजय मुंडेंनी सुनेत्राताईंना डॉमिनेट करून प्रश्न घेऊ दिलं नाही, हे तुम्हाला आवडलेलं आहे का नाही? बालाजीराव माझं तुम्हाला धनंजय मुंडेंनी डॉमिनेट केलं हे तुम्हाला आवडलंय का नाही? येस और नो मध्ये उत्तर द्या तुम्ही। मी तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याचं हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या। तुम्ही याचा निषेध करणार आहात का नाही? म्हणजे तुम्हाला गुंगी गुडिया म्हणलंय याचं समर्थनच करायचंय का? आम्ही तुम्हाला राजधर्माची आठवण करून दिलेली आहे। आम्ही तुम्हाला राजधर्माची आठवण करून म्हणजे तुम्हाला धनंजय मुंडे या खुनाच्या आरोपातल्या व्यक्तीने तुम्हाला तिथं सुनेत्राताईंचा अपमान केलेलं चालतं याचा अर्थ? धनंजय मुंडे या खुनाच्या आरोपामध्ये ज्यांना राजीनामा द्यावा लागला त्या व्यक्तीने सुनेत्राताईंना तिथं डॉमिनेट करणं तुम्हाला चालतंय? तुमच्या नेत्याचा अपमान धनंजय मुंडे करताय ते चालतंय तुम्हाला? बालाजीराव ताईंना बोलू द्या, बालाजीराव ताईंना बोलू द्या, बोलू द्या ताईंना।
आम्हाला कोणीही या राज्यातल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही जाती धर्माच्या महिलेचा अपमान केलेला चालणार नाही एक बरं. महिला म्हणून. आणि मी राजकारण म्हणून हे बोलत नाही. माझा एकच व्यक्ती म्हणून तुम्हाला पण प्रश्न आहे, तुम्ही या वाक्याचं समर्थन करता हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. बाकीची चर्चा आपण करत राहू. बालाजी, हो किंवा नाही? आम्ही या वाक्याचं समर्थन करतो. आम्ही या वाक्याचं समर्थन करतो आणि सुनेत्राताईंनी इंदिराजींसारखं दुर्गा होऊन हे जे पक्षातले सगळे गुन्हेगार आहेत त्यांना बाजूला सारून त्यांना गप्प करावं. रोहित पवार सुद्धा आज तेच म्हणाले आणि त्यांनी दुर्गेचा अवतार दाखवावा. आम्ही त्याचं स्वागत करू. वैशालीजी, थोडक्यात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 6 महिन्यापूर्वीच दादांचं अपघाती असं निधन झालं. त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली एक सून असेल, एक लेक असेल, स्वतःचं दुःख बाजूला सारून जनतेसाठी उभी राहिलेली आहे. आणि हे करत असताना त्या व्यवस्थितपणे राज्यातला कारभार सांभाळतायत. आणि अशा पद्धतीमध्ये काँग्रेसनीही अशा पद्धतीची टीका करणे, महिलांचा अपमान करणे, महिलांचा सन्मान न राखणे हे काँग्रेसला शोभतंय का? बरोबर आहे. आपण आणखी एक प्रश्न उपस्थित केला. अजितजी, आपल्याकडे येतो. काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग समजायचं की खालच्या पातळीचं राजकारण समजायचं? बघा, माझे मित्र बालाजी गाडे पाटील इथे आहेत. बालाजीराव, आपण राजकीय विषयांवरती भांडत राहू. तुम्ही विरोधी पक्षात आहे, मी सत्ताधारी पक्षामध्ये आहे. ही स्थानं देखील बदलत राहतील. पण आपण तरुण राजकारणी म्हणून काय विचार घेऊन पुढे जातोय देशात आणि महाराष्ट्रामध्ये, या चर्चेमध्ये वैशालीताईंचा एक चर्चेचा धागा पकडून मी थोडासा पुढे येतो. विशालजी, बोला. अत्यंत घाणेरडा मेल डॉमिनन्स, पुरुषी वर्चस्वाचा हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. एकतर ताईंना अशा पद्धतीची टीका करणं हे नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तो घाणेरडा प्रकार. अहो, आम्ही बालाजीराव, हे बघा, काँग्रेस ही एक मिनिट. सुजाणपणे बोलणारी आहे. नरेंद्र मोदी काय बोलतात, नरेंद्र मोदी काय बोलतात, तुमचे पंतप्रधान. बालाजी, आपली बाजू समजून घेणार आहे. भाजपची आपण जाणून घेऊयात. मी तुम्हालाही वेळ देतो. एक मिनिट विशालजी आणि बालाजीराव, तुम्हालाही माहितीये मी आज वेगळा विषय मांडतोय. माझी विनंती आहे आपल्याला मित्र म्हणून, हो, आपण राजकारणा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं. अजितजी, हे तुम्हाला नव्हतं. अजितजी, तुम्हाला नव्हतं, तसं बोलणाऱ्यांना होतं. मी हो. अजितजी, मुद्दा पूर्ण करा. एक लक्षात घ्या. बालाजी, आपल्याकडे येतो. एक लक्षात घ्या की इथं बालाजीराव काय माहितीये का, उभा महाराष्ट्र आपल्याला पाहतोय. आपण भूमिका मांडायला येत असताना रोज भांडलंच पाहिजे, रोज अॅरोगन्स दाखवलाच पाहिजे असं काही नाहीये. माझी एक विनंती आपल्याला अशी आहे, वैशालीताईंना सुद्धा या चर्चेमध्ये आपण बोलू देत नसू तर मग काय महिला आरक्षण, 50% महिला आरक्षण, हे सगळे मुद्दे काय अधिकार आहे आपल्याला मांडण्याचा, मला तुम्ही सांगा. इथं वैशालीताईंना त्यांचा मुद्दा तुम्ही बालाजीराव मांडू देत नाही. हेच घडलं ना. एक ट्विट झालं, त्या ट्विटला पुढं हर्षवर्धन सपकाळजींनी पुढे नेत असताना जो पुरुषी वर्चस्वाचा नमुना दाखवला तो निषेधार्ह आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं ताईंवरती काँग्रेसने टीका केली, त्या टीकेच्या आम्ही असं अपेक्षित करत होतो की काँग्रेसची सिनियर लीडर्स या कुटुंबातल्या, बरं ताई ज्या कुटुंबात येतात त्यांचं सासर माहेर दोन्ही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मोठं काम केलेली घराणी आहे. त्याचा अनुभव ताईंच्या पाशी आहे. 40 वर्ष ताई दादांच्या सहधर्मचरणी होत्या. दादा आपल्या बरोबर त्यातला मोठा राजकीय काळ आपल्या बरोबर होते. बालाजीराव, मला असं वाटतं काही गोष्टी आपण सोडून जर वागणार असू तर माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव का घ्यायचं या लोकांनी? का आपण महाराष्ट्रामधल्या अनेक सुसंस्कृत राजकारण्यांची नावं घ्यायची? मेल डॉमिनन्स, वैशालीताई, माझ्या मुद्द्याला आपलं समर्थन असेल. महाराष्ट्रामधल्या सर्व महिलांना, मग त्या काँग्रेसमधल्या जरी असतील, त्यांना हे आवडलेलं नसेल बालाजीराव आज. त्यामुळं या चुकीच्या मुद्द्याचं आपल्याला समर्थन करता येणार नाही. आणि तुम्ही हे केलं होतं म्हणून आम्ही हे करू, हे काही बरोबर नाही. अजितजी, सुनेत्राताई काय किंवा कुठल्याही महिलेचा अपमान महाराष्ट्रामध्ये खपवून घेतला जाणार नाही. बालाजी गाडे पाटील, मला सांगा, महिला नेतृत्वावर टीका करताना राजकीय पक्षांनी भाषेच्या मर्यादा पाळायला हव्यात की नाही? विशालजी, सगळ्यात महत्वाचा विषय, काँग्रेस पक्ष हा शालीनतेनं राजकारण करणारा पक्ष आहे. आणि आम्ही कधीच टीका आणि भाषा या दोन्हीचाही स्तर
भारतीय जनता पक्षासारखा आम्ही घसरवत नाही आणि राजकारणाचा सुद्धा नाही. बरं. त्यामुळं आम्ही यामध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं आणि शालीन भाषेमध्ये ती राजधर्माची आठवण करून दिली. अटलजींच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर आता मला दोन्ही प्रवक्त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पुढचा 1 मिनिट आपण शांतपणे द्यावा. यामध्ये अजितजी माझे मित्र या ठिकाणावरती सांगतायत की महिलांचा सन्मान. अहो, देशाचे तुमचे पंतप्रधान ज्या वेळेला अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलतात त्यावेळेला त्या महिला नाही आहेत का? ज्या वेळेला महिलांना मारणारा ब्रिजभूषण सिंग बाहेर सोडला जातो त्या महिला नाही आहेत का देशाला पदक मिळवून देणाऱ्या? कुलदीप सिंग सेंगर नावाचा बलात्कारी तुमच्या पक्षामध्ये आहे, त्या महिला नाही आहेत का? अहो, सगळे रेपिस्ट आणि बलात्कारी आणि महिला अगदी नरेंद्र मोदींपासून तुमच्याकडे भरलेले आहेत. आणि मला वैशालीताईंना मला सांगायचंय अजितजींच्या बरोबरच की ताई, आम्ही सुनेत्राताईंचा अत्यंत सन्मान करतो. आम्ही सगळ्याच पक्षातल्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो. पण मला हे सांगायचंय की प्रफुल्ल पटेल, ऐका, प्रफुल्ल पटेल किंवा धनंजय, तुम्हाला काँग्रेसचा इतिहास माहितीये का? तुम्हाला तंदूरकांड आठवतो? पुरावा आहे, व्हिडिओ बघा, पुरावा आहे, व्हिडिओ बघा. नरेंद्र मोदींचं घाणेरडं विधान, त्यांची पुरुषी मानसिकता, त्यांचं घाणेरडं विधान सगळीकडे सोशल मीडियावरती आहे. तुम्ही एक लक्षात घ्या अजितजी, नरेंद्र मोदींचे महिलांविषयीचे विचार, त्यांचे सोनियाजींबद्दलचं स्टेटमेंट सोशल मीडियावरती आजही सगळीकडे फिरतं. तुम्ही पुरुषी मानसिकतेवरती बोललात अजितजी, मला आवडलं की पुरुषी मानसिकता ज्या पक्षामध्ये आहे तो पक्ष तुमचा आहे. ज्या पक्षानं महिलांना कसपटा समान समजतो त्या RSSच्या कुचक्या सरक्या विचारधारेमध्ये तुमचा पक्ष येतो. तुम्हाला न्याय द्यायचा आहे ना? अजितदादाच्या मृत्यूची चौकशी होऊ द्या, अजितदादाच्या अपघाताची चौकशी करा आणि न्याय द्या या महाराष्ट्राला. सूरज चव्हाण नावाच्या गुंडाला मला सांगायचंय, धनंजय मुंडेंना मला सांगायचंय, जर तुम्हाला जर अजितदादांविषयी खरं प्रेम असेल ना तर तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयात काय घुसता? देवेंद्र फडणवीसांच्या घरामध्ये घुसून तुम्ही अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करायची हिंमत तुम्ही दाखवा. असलं वेगळी प्रेम तुम्ही दाखवू नका. जनता याला निश्चितपणे लक्षात ठेवेल आणि महाराष्ट्राची जनता बघतीये. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वैशालीताई, काँग्रेसनं ज्यावेळेला हा व्हिडिओ संदर्भासह पोस्ट केला त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? जो घडला प्रकार त्या ठिकाणी व्हिडिओ स्वरूपामध्ये त्यांनी संदर्भासह त्या ठिकाणी पोस्ट केलेला आहे, याविषयी काय म्हणायचं वैशालीताई? नाही, संदर्भ देताना आता हे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, परंतु माझं एवढंच मत आहे की एका महिला नेतृत्वावर अशा पद्धतीनं आरोप करणं किंवा त्यांना गुंगी गुडिया म्हणणं हे काँग्रेसला शोभलं का? आणि काँग्रेस याचं, माझा एकच प्रश्न आहे, हे काँग्रेस याचं अजूनही समर्थन करतंय का? त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या प्रवक्त्यांनी सांगितलं, ज्या महाराष्ट्रामध्ये, त्या देशामध्ये 50% आरक्षणावर बोललं जातं, ज्या महिलांना 50% विधानसभेत, लोकसभेत आता स्थान द्यायचं या विषयावर आपण बोलतोय, त्या देशात असेल आणि राज्यात असेल शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा असलेल्या ह्या महाराष्ट्रात एखाद्या महिला नेतृत्वावर असं बोलणं योग्य आहे का? बालाजी, उत्तर आहे आपल्याकडे या संदर्भातलं? हो आहे. आम्ही आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला पुन्हा तेच उत्तर आहे. एका आरोपातला, खुनाच्या आरोपातला, धनंजय मुंडे नावाचा माजी मंत्री ज्याला राजीनामा खुनाच्या आरोपात द्यावा लागला, तो व्यक्ती जर राज्याच्या संवैधानिक पदावरती बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना डॉमिनेट करत असेल, पत्रकारांना तिथं प्रश्न विचारण्यापासून मज्जाव करत असेल आणि त्यावरती जर उपमुख्यमंत्री म्हणून तिथं सुनेत्राताई गप्प राहणार असतील तर आम्ही केलेलं विधान हे त्यांच्या राजधर्माची आठवण करून दिलेलं होतं. त्यांनी इथून पुढे दुर्गेचा अवतार घ्यावा आणि अशा आरोपी, गुन्हेगार, पक्षातल्या त्यांना डॉमिनेट करणाऱ्या किंवा त्यांच्याच पक्षातून त्यांची हकलपट्टी करण्याचं षडयंत्र रचणारे जे लोक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी, दुर्गेचा अवतार दाखवावा आणि त्यांनी सिद्ध करावं. आम्ही त्याचं स्वागत करू. बरं, तुमचं उत्तर बोला वैशाली. महाराष्ट्र आहे हा, अहिल्यांचा महाराष्ट्र, हा सावित्रीचा लेकींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे याच्यावर कोणाच्याही सल्ल्याची आमच्या सर्व महिला भगिनींना महाराष्ट्रातल्या गरज नाही. महिला म्हटलं तर ती कधी दुर्गेचा अवतार घ्यायचा, कधी सरस्वतीचा घ्यायचा, कधी कालीचा घ्यायचा,
हे महिलांना व्यवस्थित कळतं. मी महिला म्हणतेय, मी कुठल्याही पक्षीय राजकारणावर ह्याच्यात बोलत नाही. बरं. त्याच्यामुळे आम्हाला अजिबात सल्ल्याची, याचा अर्थ अजूनही तुम्हाला धनंजय वाटतं मुंडे का महिलांना आणि सल्ले तटकरे आणि देण्याची प्रफुल्ल गरज आहे? पटेलांनी सुनेत्राताईंना डॉमिनेट करणं तुम्हाला चालतं का होत आहे? धनंजय मुंडेंनी डॉमिनेट करणं चालतं का? येस की नो मध्ये उत्तर द्या. तुमच्यासारखाच प्रश्न मी विचारलाय. ऐका, तुम्हाला येऊन सांगितलं का त्यांनी की मला डॉमिनेट केलंय? हे तुमचंच राजकारण चालू आहे, हे तुम्हीच तुमचं बोलताय. कोणी तुम्ही येऊन टीव्हीवरती सांगितलंय बघितलं का नाही वाटतंय. तुम्हाला? आणि ताई तुमचे तुम्ही बातमी सल्ले- बघा ना ताई. नाही, वैशाली नाही, ताई बातमी बघा ना, कशा पद्धतीनं ऐका. थांबवलंय पत्रकाराला त्यांनी. जरा बघा ना. ऐका, तो व्हिडिओ विशालजी जरा त्यांना दृश्य दाखवू शकता का प्लीज? निश्चित व्हिज्युअल्स दृश्य मध्ये. आहेत आपल्या नाही, टेलिव्हिजनवरती मला चालू एकच आहे. सांगा, तुम्हाला कोणी येऊन सांगितलंय का मला डॉमिनेट केलंय? हे तुम्ही तुमच्या मनातच अजितदादांच्या ठरवलंय सगळं. अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी भाजपकडे तुम्ही मागणी कधी करणार आहात? अजितदादाच्या अपघाती मृत्यूची काटेकोरपणे आणि निपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि ते समोर यावं याची मागणी कधी करणार आहात आपण? ऑलरेडी मागणी केलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, अधिवेशनामध्ये भाजप त्यावरती मूग गिळून बसलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, ह्या वर्षाच्या तिन्ही अहवाल तुमच्या पुढे येतील. आम्ही वेळेची वाट बघतोय, प्रत्येक गोष्टीला ताई, वेळ द्यायला लागतो. 3 वैशाली अहवाल, ताई, एक प्रायमरी अहवाल तुमचं रक्त आलेलं कसं आहे. खळखळत नाही इतक्या काळामध्ये? भाजप वेळकाढूपणा करतोय, भाजप विशाल- पुरावे विशाल- पळवतोय, अजितजी भाजप येतोय. पुरावे लपवतोय आणि तुमचं रक्त चर्चेचा- सळसळत नाहीये. चर्चेचा सूर जो आहे तो भरकटतोय. विशाल, निश्चितच विषयांतर आपल्याला नकोय. अजितजी, मला सांगा, राजकीय वादात महिलांना लक्ष्य करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस का वाढते? नाही, मी वारंवार आवाहन करून सुद्धा माझे मित्र बालाजी गाडे भाजपनंच पाटलांनी वाढवलेली आज आहे. भाजपनंच जी वाढवलेली आहे. एक प्रकारची जी नृशंस चर्चा, म्हणजे मी त्याला वारंवार आठवण करून दिली की आपण ज्या मेल डॉमिनन्सचं प्रतिनिधित्व करता, कृपया हे आपल्या महिला भगिनींना अपेक्षित आहे का? म्हणजे खरं तर माझं असं मत आहे की आपण कोण आहोत? पुरुष, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना किमान म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला तेवढी सुसंस्कृतपणा आपल्याला तेवढा आपल्या पुरुषांमध्ये आणावं लागेल. आणि आज सकाळपासून हे दिसतंय, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत हे होतोय आणि त्या सगळ्याचा राजकीय वापर केला. अजितजी, तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, एक प्रश्न विचारतो. अजितजी, माझा एक प्रश्न विचारतो तुम्हाला. अजितजी, बोलू नका. बालाजी, मी आपल्यालाही प्रश्न विचारायला दहा देतो सेकंद. संधी. अजितजी, मुद्दा पूर्ण करा. माझी विनंती आहे. आज वैशाली विशालजी, त्यांना फक्त विचारा, नरेंद्र मोदींचे सोनियाजींवरचे स्टेटमेंट मान्य आहेत का? तेवढं विचारा. मी शांत नक्की बसतो. उत्तर घेऊया. हर्षवर्धन सपकाळ बोलले, काँग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगळे आहेत हे त्यातनं स्पष्टपणे सिद्ध होतं. म्हणजे महिला, दलित, ओबीसी या सगळ्यांचं नाव घ्यायचं, पण त्यांच्यासाठी करायचं काही नाही. तसं या सगळ्या विषयामध्ये घडतंय. विशालजी, एक पत्रकार जंतर मंतरवर बघितलंय आम्ही तुम्ही महिलांचा सन्मान किती करतात ते. गाडे साहेब, जंतर मंतरच्या आंदोलनात बघितलंय तुम्ही महिलांचा किती सन्मान करतात ते. गाडे वैशाली साहेब, ताईंना तुमच्या ज्या वरिष्ठ पद्धतीनं बालाजीराव आपण बोलला होता, आपले अध्यक्ष त्या ट्विटवरती बोलले, हा मेल डॉमिनन्सचा विकृत प्रदर्शन नाही तर काय आहे यापेक्षा वेगळं? मला सांगा बरं. आणि मी आपल्याला वैशाली ताई येतो. या विषयावर मेल डॉमिनन्स आणि महिलांचं विकृतीकरण हे भाजप करतं. मोदीजींवरती बोला ना. अजितजी मला माहितीये, मला माहितीये तुम्ही बोलू शकता. मोदीजींच्या स्टेटमेंटवर बोला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव घेऊन या सगळ्या चर्चेला आपण वेगळं स्वरूप देऊ नका. आज आपल्या लोकांनी जी एक प्रकारे महाराष्ट्र म्हणजे तुम्ही मोदींच्या स्टेटमेंटचं समर्थन करता. प्रकार केलेला आहे, त्याचं उत्तर आपण द्या ना. माननीय पंतप्रधानांचं नाव या चर्चेमध्ये घेऊन चर्चेला वेगळ्या ठिकाणी देण्यापेक्षा वैशालीताईंनी जे आक्षेप उपस्थित केले. अजितजी, तुमच्या महाराष्ट्र धर्म या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तुमचा पुरुष ऐका ना, तुमच्या कुठेतरी ते मला उत्तर देऊ द्या ना आता. वगैरे 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 तिकडे घेऊन जायचं. मी तुम्हाला उत्तर बरं, देतो. नक्कीच विषयांतर नको. वेळेची मर्यादा आपल्याला. बालाजी गाडे पाटील, पोस्ट बाबत काँग्रेस माफी मागणार का? कारण वैशालीताई, अगदी थोड्या वेळ आधी एक महत्वाची सूचना आलेली होती की प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागण्यासंदर्भामध्ये काँग्रेसला थेट इशारा दिलेला आहे. राजकारणाची वैशालीताई. पातळी आहे. गाडे साहेब, मला एकच विचारायचं आहे. ही चर्चा राजकीय सगळी होत राहील. मला एक सांगा, तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाला सोनिया गांधी आणि प्रियांका गांधींना सुद्धा हे मान्य होईल का असा आरोप करणं? बालाजी, एखाद्या महिलेवर असं बोलणं त्यांना मान्य आहे का? इंदिराजींना ज्या वेळेला गुंगी गुडिया म्हणण्यात आलेलं होतं
त्यावेळेला त्यांनी सिद्ध केलं आणि संसदेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा दुर्गा म्हणून पाकिस्तानचे 2 तुकडे केल्यावरती त्या ठिकाणावरती गौरव केला. तर राजधर्माची आठवण करून देणं हे विरोधी पक्षाचं ऐका, काम असतं. राजधर्म- याच्यामध्ये खालची भाषा वगैरे राजधर्माची वापरायला काय आम्ही भाजपवाले नाहीयेत. आम्ही काय भाजपचे नाहीयेत खालची भाषा वापरायला. वैशालीताई, तुम्ही उलट महिलांविषयी अवहेलना करणाऱ्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहात. मोदींचं विधान बघा. आणि आता महाराष्ट्र धर्माचं उत्तर मला देऊ द्या विशालजी. अजितजींच्या नाही तर अजितजी नाराज होतील. बोला ना. ते म्हणाले की तुम्हाला महाराष्ट्र धर्माची आठवण आहे का? अहो, अगदी आठवड्याभरापूर्वी याच मुंबईमध्ये ज्या वेळेला तरुणांचं आंदोलन चाललेलं होतं पेपर फुटीच्या विरोधामध्ये, तेव्हा पोलिसांच्या माध्यमातून मुलींना तुम्ही कसं मारलेलं आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या किती घटना समोर येत आहेत ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला आता त्या तपशिलात जाऊन चर्चा दुसरीकडे न्यायची नाहीये. किंवा जंतर मंतरवरती तुम्ही मुलींना कसं मारले, जंतर मंतरवरती मुलींना कसं मारले, महाराष्ट्र धर्म आणि तुमचा काहीही संबंध नाहीये. ज्या लोकांनी या देशाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं, अशा फुटीरतावादी काश्मीरी डावे, अतिकडवे डावे, या सगळ्यांचं उदो करणाऱ्यांना अहो, मग अमित शहा काय झोपा काढतायत का? अमित शहा काय झोपा काढत आहेत का? देशाचे गृहमंत्री. विषयांतर करू नका, विषयांतर करू नका. विशालजी, विषयांतर होतंय. मी त्या विषयावर बोलायला तयार आहे. म्हणजे नाही. हे मला एक सांगा, कुठल्याही महिलेचा अपमान, मग तो आंदोलनाच्या काळात असू दे किंवा एखाद्या नेतृत्वावर असू दे, तिन्ही मान्यवरांसाठी एकच जाता जाता शेवटचा प्रश्न आहे. अजितजी, तुमच्यापासून सुरुवात करतो. इंदिरा गांधींसाठी वापरला गेलेला शब्द आज दुसऱ्या महिला नेत्यासाठी वापरणं योग्य ठरतं का? असं आहे, या निमित्तानं काँग्रेस पक्षाने आम्ही राजकारणासाठी वाटेल ते करू शकतो हे दाखवलं. बर, हृदय दुखलं, मन दुखलं. आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्यावर, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना दुखावताना काँग्रेसनं हाही विचार केला नाही की या लोकांनी इतकी वर्ष आपल्याबरोबर या महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणामध्ये काम केलं राजकारणासाठी. आणि मला हर्षवर्धन सपकाळांचं आश्चर्य वाटतंय. ते इतकं वेगळं होतं, आपण इतके साधे आहोत, या विचाराचे आहोत, गांधीवादी विचार होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. बर बर, आज असं म्हणावं लागेल विशालजी, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. आज काँग्रेसने आपलं राजकारणापोटी घसरलेला स्तर आणि आपला अकराळ विक्राळ खरं रूप दाखवलंय. महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी हा अपमान नक्की लक्षात ठेवा. बरं, नक्कीच. वैशालीताई, मला सांगा, इंदिरा गांधींसाठी वापरला गेलेला शब्द आज दुसऱ्या महिला नेत्यासाठी वापरणं हे कितपत अयोग्य वाटतं? दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी आता काँग्रेसला म्हटलेलं आहे की तुम्ही थेट जाहीर माफी मागावी, तसं तुम्हालाही वाटतं का? नक्कीच हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफीनामा द्यावा. हा फक्त सुनेत्राताईंचा अपमान नाही, तर महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान आहे. आणि जिथे 33% विधानसभेत, लोकसभेत आरक्षण आणणारे सगळेच लोक बोलतायत, जर अशा पद्धतीनं महिलांवर बोललं गेलं तर महिला पुढे राजकारणात येतील का, हा प्रश्न पण माझा काँग्रेसला आहे. मग नक्की तुम्ही डायव्हर्शन कशासाठी करताय? बरोबर आहे. बालाजी गाडे पाटील, अगदी थोडक्यात उत्तर द्या. कुठल्याही महिलेचा अपमान होऊ नये, महाराष्ट्राची आणि देशाची खरं तर ही संस्कृती आहे आजपर्यंतची. आज ज्या प्रकारची टीका केली गेली त्यानंतर तुम्ही जाहीर माफी मागणार का? आणि दुसरं म्हणजे पोस्ट डिलीट करणार का? बालाजी, माफी मागायला आम्ही सावरकरांच्या विचारधारेचे नाहीयेत. नंबर 1, आम्ही गांधींना मानणारे आहोत आणि गांधींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आम्हाला गांधीवाद शिकवायची गरज नाहीये. नंबर 1. नंबर 2, ही पोस्ट शालीनतेनं लिहिल्या गेली आणि शालीनतेनं ऐका ना, सावरकरावर चर्चा नंतर करू, मला माझं पूर्ण करू द्या. आम्हाला व्हायचं पण नाहीये. अजितजी, मुद्दा पूर्ण होऊ द्या. बालाजी बोला. ऐका, सावरकर आम्हाला व्हायचं पण नाहीये. आम्हाला ब्रिटिशांचं तळवे चाटणारं व्हायचं नाहीये. तुम्ही होत बसा. त्यामुळं आमचे अध्यक्ष माफी मागणार नाहीत, पोस्ट डिलीट होणार नाही. याचं आत्मचिंतन करावं राष्ट्रवादीने आणि सुनेत्राताईंनं यातनं बोध घेऊन अशा प्रकारे त्यांच्यावरती आम्हाला त्यांना राजधर्माची आठवण करून द्यावी लागली. त्यांनी गुंगी गुडियेतनं बाहेर निघून त्यांनी दुर्गा होऊन दाखवावं.
आणि धनंजय मुंडेंसारखे, प्रफुल्ल पटेलांसारखे जे त्यांनाच गिळण्यासाठी बसलेले नेते आहेत त्यांना बाजूला सारून या राज्यामध्ये सक्षमपणे प्रशासन चालवून दाखवावं. आम्ही ताईंचं अभिनंदन करू, पण आम्ही माफी मागणार नाही, आम्ही सावरकर नाही. बरं, बालाजी गाडे पाटील, वैशालीताई आणि अजितजी, आपल्या वेळेची तुमचा मर्यादा अभिमान आहे. तुमच्या जवळ मात्र ठेवा. आज चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट तुमचा होताना अभिमान दिसते. तुमच्या जवळ ठेवा. क्षेत्र सावरकर हा कुठलंही असू दे, इंग्रजांचे मात्र तळवे टाकणारे होते. महिलांचा आम्हाला अपमान हा त्यांच्यासोबत खपवून घेतला जाणार तुम्हाला नाही. त्या तळवे आज ज्या प्रकारचं थेट आव्हान हे सुनेत्रा वहिनींना देण्यात आलेलं आहे, सुनेत्रा वहिनी यांनी आजपर्यंत केलेलं कार्य, यापूर्वीची सामाजिक कार्यकर्ता म्हणून असलेली त्यांची ओळख, अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम पाहणं असेल किंवा येत्या काळामध्ये दुर्गेचं रूपही कदाचित त्या दाखवतील. मात्र कुठल्याही महिलेचा अपमान करणं हे कितपत योग्य अयोग्य हे राज्यातल्या जनतेनं देखील ठरवावं, कारण जनता सूद न्याय सगळं पाहत असते, सगळं लक्षातही ठेवत असते. तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्वाच्या विषयावरती आपापली मतं मांडलीत त्यासाठी. E20 इथेनॉल वापराचा मुद्दा सध्या देशभरामध्ये पेटलेला असताना या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रवक्ता विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत आणि आपचे प्रवक्ता रुबेन मस्करेन्हास आपल्यासोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो मी यावेळेला. विश्वासजी, सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना E20 इथेनॉल धोरण देशहिताचं की वाहनधारकांवर लादलेला निर्णय, कारण आपनं तर थेट या संदर्भामध्ये मोर्चा आणि आंदोलनाची हाक दिलेली. विश्वासजी, प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार असतो, मात्र शुद्ध प्रेक्षकांना किंवा जनतेला हे माहित आहे की आपल्या देशावर आज जवळजवळ आपण 16-17 लाख कोटीचं कच्चं ऑइल इम्पोर्टच्या माध्यमातून इम्पोर्ट करतो आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज जर आपण बघितलं तर देशाचं डिफेन्सचं बजेट हे 6 लाख कोटीचं आहे आणि आपलं इम्पोर्ट बिल जे आहे क्रूड ऑइलवर हे 16-17 लाख कोटीचं आहे. हे कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला नको का? 2001 पासून जेव्हा आपले रामभाऊ नाईक हे मिनिस्टर होते, केमिकल मिनिस्टर होते, पेट्रोलियम मिनिस्टर होते, तेव्हापासून आपण इथेनॉलचा विषय आणला. 5% इथेनॉलचं मिश्रण सुरू झालं, नंतर 10%वर आलं, आता 20%वर आलंय. आता 20% हे मिश्रण करण्याचं म्हणजे काय, तर जो काही आपला इम्पोर्ट बिलावरचा पैसा वाचणार आहे हा सरळ शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे, कारण इथेनॉल निर्माण करणारे हे शेतकरी आहे. त्यामुळे मुळामध्ये आपल्याला इथेनॉलची आवश्यकता आहे की नाही हा विचार करणं आवश्यक आहे. जर आवश्यकता असेल तर हे पुढे टाकलेलं एक पाऊल आहे. आता मोदीजींनी आल्या काय केलेलं आहे, तर आपलं इम्पोर्ट ऑइल जे आहे ते कमी करण्यासाठी सोलरला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे. आज 2 लाख मेगावॅटच्या वर सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती होते आहे. आज आपलं संपूर्ण रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन हे इलेक्ट्रिफाय झालेलं आहे. डिझेल आता आपण वापरत नाही, इलेक्ट्रिक कार आलेल्या आहेत, इलेक्ट्रिक रिक्षा आलेल्या आहेत. याचं कारणच असं आहे की आपल्याला आपलं स्वावलंबन हे करणं आवश्यक आहे. डोमेस्टिक उद्योगांना आपण चालना देतोय. जसं डिफेन्सचं बजेट जरी 6 लाख कोटीचं असलं तर डिफेन्सचं प्रोडक्शन देखील आपण भारतामध्ये केलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला हे करायचं की नाही या मुद्द्यावर आधी आपण चर्चा करू, नंतर बाकीच्या गोष्टी देखील आपण बोलू शकतो. याच मुद्द्याच्या अनुषंगानं रुबेन, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की विश्वास पाठक यांनी सांगितलं की पंतप्रधानांनी काही पावलं का उचलली, मात्र E20 मुळे पर्यावरणाचा फायदा जास्त आहे की सामान्य नागरिकांचं नुकसान जास्त आहे? रुबेनजी, हे मोदी, गडकरी आणि त्यांचे जे कॅपिटलिस्ट म्हणजे मित्र आहेत त्यांना म्हणजे लाभ आहे, जनतेला कुठेही लाभ नाही. म्हणजे पूर्ण तुम्ही भारतात पहा, 30 करोड म्हणजे व्हेकल्स आहे, ठीक आहे, 30 करोड व्हेकल्स आहे. हे काही छोटं म्हणजे फक्त उच्चभ्रू लोकांकडे व्हेकल्स आहे असं अजिबात नाहीये. नंबर 1. नंबर 2, जर इथेनॉलची मिश्रण हे लोक करतात तर पेट्रोलचं जे प्राइस आहे ते कमी झालं पाहिजे. म्हणजे ते असं कसं असू शकतो की ते E20 ठीक आहे, म्हणजे आता पाठक साहेब वगैरे आता विश्लेषण करत होते की ते फॉरेन एक्सचेंज मध्ये ते इम्बॅलन्स दाखवत होते, ते म्हणजे त्याबद्दल ते म्हणत होते. तर ते E20 जर ते मिश्रण करत असेल पेट्रोलमध्ये तर E20 पेट्रोलचा भाव कमी असलं पाहिजे, जास्त कसं आहे. नंबर 2. आणि नंबर 3, हे जे पूर्ण सुरू आहे म्हणजे मोदींना भारतीय लोकांची हित ही प्राथमिकता नाही आहे. मोदींना जे अमेरिकेच्या दबावाखाली ते करताय, ट्रम्पच्या दबावाखाली ते करताय. अमेरिकेमध्ये इथेनॉल ते सगळ्यात मॅन्युफॅक्चर करतात, म्हणजे सगळ्यात बिगेस्ट प्रोड्युसर आहे ते पूर्ण देशात. आणि आम्ही मागच्या गेल्या 3 वर्षात आम्ही 5 टाइम्स
त्याचं आम्ही इम्पोर्ट वाढवलाय. बरं. तर पाठक साहेबांना ते थेट प्रश्न आहे की तुम्ही हे E20 तुम्ही म्हणजे प्रयोग म्हणून तुम्ही सुरू केला, हे कुठे रिपोर्ट्स आहे? बरं. म्हणजे कुठे आम्ही नाही ऐका, मी 2 मिनिटं घेतो. अरविंद केजरीवाल साहेबांनी 5 कंपन्याला, ह्युंडाई असो, मारुती असो, MG असो, सगळे जे इम्पॉर्टंट म्हणजे कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे सगळ्यांना आम्ही लिहिलं आणि सांगितलं की बरं. बघा तुमच्या स्वतःच्या जे मॅन्युअल्स आहे ते त्यात लिहिलं आहे की जर गाडी प्रॉब्लेम देत आहे ते इमिडिएटली स्टॉप करा. तर पहिला प्रश्न म्हणजे हे जे रिपोर्ट्स तुम्ही म्हणताय ते रिपोर्ट्स कुठे आहे? पब्लिक डोमेन मध्ये का नाही? बरं. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही भारतीय लोकांच्या हिताला तुम्ही प्राथमिकता न देता सगळ्यांना त्रास होतोय आणि कुठेतरी याला आळा बसवायचा म्हणून आमचं आम आदमी पार्टीचं बरं रुबेनजी, मला प्रदर्शन होतं. तुमचं कारण कळलं, तुमच्या पक्षाची भूमिका कळली. विश्वासजी, सरकारनं E20 लागू करण्यापूर्वी पुरेशी चाचणी आणि जनजागृती केली का? रुबेन यांचं जसं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये पब्लिक डोमेनमध्ये थेट पेपर्स किंवा या संदर्भातले पुरावे का नाही दिले जात? विश्वासजी, वाहनधारकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे की नाही? कारण काय होतंय, पुण्यामध्ये ज्यावेळेला RTI टाकण्यात आला त्यामध्ये देखील वाहनं पुढच्या काळामध्ये गंजतील, त्यांचं मायलेज कमी होणार, अनेक गोष्टींमध्ये गाड्यांचं नुकसान होणार. वाहनधारकांच्या तक्रारी खरोखर तथ्यहीन आहे असं वाटतं मग विश्वासजी अशा वेळेला? बघा, काही जिनेन केसेस असतील, मात्र मी आपल्यास विचारू इच्छितो, जेव्हा E10 आलं, E10 नंतर असा गदारोळ माजला नाही. आता झालं काय, एक दिपके उडतो आणि दिपके यश मिळालं म्हणून त्यांना हे E20 वर देखील आघात करतात आहे. बरं. E20च्या माध्यमातून कोणाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही त्रास होत नाहीये. इथेनॉल मिश्रण केल्यामुळे मायलेज, काय म्हणताय? ऐकू द्या, ऐका जरा, तुमचं ऐकलं मी. इथेनॉल मिश्रण केल्यामुळे त्याचा जो उष्मांक असतो, जे कॅलोरिफिक व्हॅल्यू असते कमी असते, त्यामुळे मायलेज कमी होऊ शकतं. मात्र देशाच्या दृष्टीने आपल्याला हे 20% ब्लेंडिंग आवश्यक आहे की नाही याचा विचार झाला पाहिजे. आपल्याला याच्यात मार्ग काढत पुढे पुढे जायचं आहे. आता रव्यापेक्षा आपण याचे दर कमी करू शकतो का? दर नक्कीच कमी करू शकतो. मात्र भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही आपण आजचे दुधाचे भाव अशा प्रकारे आपण रोज कमी जास्त करू शकत नाही. जसं हे आपलं युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेसारख्या आणि अनेक देशांनी 80% पेट्रोलचे भाव वाढवले, आपण वाढवले नाही. आपला अप्रोच या बाबतीतला वेगळा असतो आणि आवश्यक तेव्हा आपण दर कमी करतो. या सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, याच महाराष्ट्र सरकारने 5 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी केले आहे. त्यामुळे भारत हा पूर्ण साधक बाधक विचार करून आपली अर्थव्यवस्था टिकवायची, गती टिकवायची, डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज देखील करायच्या, शिक्षणासाठी देखील खर्च करायचा, डिफेन्ससाठी खर्च करायचा, या दृष्टीने लॉंग टर्म आपण प्लॅन करत असतो. बरं, पण मग रुबेन, तुम्हाला असं वाटतं का की E20 विरोधात आता देशव्यापी जन आंदोलन करण्याची वेळ नेमकी का आलेली आहे? आणि जसं पाठक सर पण म्हणाले की काही जेन्युइन केसेस असतील, मात्र गाड्या रोज बंद पडणं असेल, अनेक शंका कुशंका वाहनधारकांमध्ये आहे, त्याचं शंका निरसन कोणी करावं? नाही सर, म्हणजे आता विश्वास पाठकजी म्हणताय की कुठेही काही प्रॉब्लेम नाही. मी विश्वासजींना रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही जरा तुमच्या पेट्रोल पंपला जा आणि तिकडे बघा आणि तुम्ही 5 मिनिट थांबा आणि सांगा मी भाजपचा प्रवक्ता आहे आणि भाजपच्या आणि आमच्या सरकाराप्रमाणे कुणाला काही त्रास होत नाही. तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा, सगळ्यांना त्रास होतोय. दुसरं म्हणजे संसदेत जेव्हा हे डिबेट झालं, आमचं संजय सिंगांनी प्रश्न उपस्थित केला, तेव्हा सरकारच्या औपचारिक रिप्लाय होतं 2 ते 6%, म्हणजे हे सरकारने मान्य केलंय अप टू 6% एफिशियन्सी ड्रॉप होते. नंबर 1. नंबर 2, महत्वाचं म्हणजे हे पाठकजी बोलत होते की अरे युद्ध पेटला, हे झालं ते झालं. अरे जेव्हा ग्लोबल प्राइसेस म्हणजे रिडक्शन झालं, इथे मोदी सरकारने काही रिडक्शन नाही केली. नंबर 1. नंबर 2, E20चं जेव्हा हे मिश्रण बद्दल सांगता, ते E20चं मिश्रण जेव्हा करतात तर फ्युल हॅज टू गेट चिपर ना, म्हणजे हे कमी झालं पाहिजे ना. तर हे त्याचं म्हणजे बेनिफिट हे कंझ्युमरपर्यंत पोहोचत नाही. आणि शेवटी म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हे मोदींनी देशाला म्हणजे बोलावं, सांगावं की ट्रम्पचं काय आहे त्यांच्यावर की ते अमेरिकेच्या दबावाखाली त्यांच्या इथेनॉल इम्पोर्ट करता. आता विश्वास पाठकजी म्हणत होते की आम्हाला इम्पोर्ट बिल कमी करायची आहे, आम्हाला आयात कमी करायची आहे.
तर तुम्ही 5 टाइम्स तुम्ही जे 3 वर्षापूर्वीचं इथेनॉलची इम्पोर्ट होती तुम्ही 5 टाइम वाढवली. म्हणजे काय होत चाललंय इथे? मोदी सरकारचं काही म्हणजे पॉलिसी नाही, काहीच त्यांना करायचं नाही. गडकरीचं आम्ही बघितलं, सियान अॅग्रोचं जनतेने बघितलं. गडकरींनी, म्हणजे मी स्वतः वकील आहे, गडकरींनी डेफमेशनचा नोटिसेस जितकं लोकांना पाठवायचंय त्यांनी पाठवू द्या. पण वस्तुस्थिती आहे की ज्या सियान अॅग्रो गडकरीच्या मुलांचं जे कंपनीज आहे त्यात ज्या पद्धतीने म्हणजे प्रॉफिटची वाढ झाली आहे ते कुठेही दुसरं इथे पूर्ण देशात कुठेही असं कंपनी नाही आहे. बरं रुबेनजी, तुम्ही जे म्हणताय विश्वास पाठकांकडनं आपण उत्तर घेऊयात. विश्वासजी, E20 लागू करण्यापूर्वी जुन्या वाहनांवर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास झालेला होता का? बरं, दुसरीकडे जसं आता रुबेन यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की ग्राहकांना या सगळ्या गोष्टींचा फायदा कधी होणार, आणि त्यांचा एक आरोप आहे तुमच्यावरती की अमेरिकेच्या दबावाखाली सरकार हे सगळं करतंय का? हास्यास्पद. अमेरिकेचा काय दबाव येणार आपल्यावर की आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा? आपल्या शेतकऱ्यांचं हित आपण साधणार आणि म्हणून शेतकऱ्यांच्या खिशात पैसा जावा म्हणून आपण इथेनॉल निर्मिती करा असं म्हणताय, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की त्यांनी तोच तो विषय परत मांडला की इथेनॉलमध्ये दर कमी व्हायला पाहिजे. मी म्हणतो कमी व्हायला पाहिजे, पण हे सरकार जबाबदारीने पावलं टाकून योग्य वेळेस तो निर्णय घेत राहतो. आता इथेनॉल जो विषय आहे हा आपल्याला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बदलणारा असा हा एक निर्णायक विषय आहे जो आपण हाती घेतलेला आहे. आणि याच्यासाठी आपण टेक्निकल कोणाचं हे घेतलंय का? तर IIT मुंबई, IIT चेन्नई सगळ्या एक्सपर्ट लोकांनी सर्टिफाय केलं की काही प्रॉब्लेम नाही. टोयोटा सारख्या कंपनीचे मालक पुढे आलेले आहेत. आज 40% मारुती सुझुकीची आहे. 40% या आपल्या गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. त्यांनी सांगितलं की असे कुठे कंपनी नाही. त्यामुळे केजरीवाल सांगतील रस्त्यावर उसळतील म्हणून काय अराजकता पसरवायची का? मला असं वाटतं की हे सरकार अतिशय जबाबदारीने घेत आहे. याच्यातनं आपली अर्थव्यवस्था सुधारणार आहे. केवळ विरोधाला विरोध करून काय उपयोग नाही. बरं, दोघांसाठी एक कॉमन प्रश्न जाता जाता, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याला. रुबेन, मी आपल्याकडे येतो. वाहनांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारायला हवी असं तुम्हाला वाटतं का? नितीनजी गडकरी म्हणालेले होते की जर कुणाच्या वाहनांमध्ये असा बिघाड होत असेल तर आम्हाला मेल करा. जर ईमेलनं हे प्रश्न सुटतील असं वाटतं? नाही, असं अजिबात नाहीये. बीजेपी पूर्णपणे डिस्कनेक्ट झाली आहे. ज्या पद्धतीने पाठकजी म्हणताय की इथे कुणालाही प्रॉब्लेम त्रास होत नाहीये. मी परत त्यांना सांगू इच्छितो, एखाद्या पेट्रोल पंपमध्ये तुम्ही बघा, तुम्ही सोशल मीडियावर बघा, सगळीकडे त्राही आहे आणि सगळ्यांना प्रॉब्लेम होत झाला. हे म्हणजे भाजपचा गडकरी, शाह, मोदी सारखे यांच्याकडे म्हणजे सरकारातले म्हणजे हे पैशातले वाहने नाहीये, ते जनतेचा हार्डवर्क आणि मेहनतीचे पैशाचे ते व्हेकल्स आहे. आणि ज्यांना फटका बसतोय त्यांनाच माहित आहे की किती त्यांना प्रॉब्लेम्स होत आहे. सरकार पाहताय, सरकार पूर्णपणे डिस्कनेक्टेड झाली आहे. आणि आम्ही बघितलंय की ज्या पद्धतीने जनतेचा कौल त्यांच्या विरोधात चालली आहे, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पाहायला मिळेल जर हा पॉलिसी. हाच प्रश्न तुम्हाला देखील आहे की सर्वसामान्य ग्राहकांच्या वाहनांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी सरकार घेईल का? आणि एका ईमेलनं प्रश्न सुटतील का? 100% सुटतील. त्याची एक प्रोसेस आहे. डायरेक्ट सरकारकडे जायची आवश्यकता नाही. प्रत्येक कंपन्यांनी गॅरंटी पिरियडमध्ये, वॉरंटी पिरियडमध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून त्याला कव्हर दिलेला आहे. ते जर नसेल तर सरकारने त्याच्याबद्दल देखील भूमिका मांडलेली आहे. मला असं वाटतं की हा जो ग्राहक आहे हा कार वापरणारा ग्राहक आहे. आज माझ्याकडे 2019ची गाडी आहे आणि मलाही कुठे काही अडचण आलेली नाही अजिबात. आणि जरी अडचण आली तरी मी भारताचा नागरिक आहे आणि मला माहित आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे देशाच्या हितासाठी जर पावलं उचलत असतील, इतर देशांमध्ये 100% इथेनॉल आहे, ब्राझीलमध्ये 100% आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये आहे. आपण आहोत कुठे? ज्या फार मोठं इम्पोर्ट बिल आहे ज्या देशांमध्ये त्यांनी असे पावले घेतलेले आहे. आपण घेणं आवश्यक आहे. हे जे अराजकता माजवणारे मुख्यमंत्री आहेत ना, हे यांना ते शोभतं. ते यांनी दिल्लीमध्ये काय दिवे लावले हे जनतेने बघितलं. मात्र मोदीजींसारखं जे जबाबदार नेतृत्व आहे हे योग्य पावलं उचलतात आहे. आणि हे जे कारवाले कन्झ्युमर्स आहेत हे एक भारतीय नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून आम्हाला सपोर्ट करतात आहे. रुबेन बोला थोडक्यात. अरे नाही, म्हणजे काय म्हणताय? अराजक पसरवणारे त्यांचे प्रधानमंत्री. हे पॉलिसी म्हणजे जे ब्राझील बद्दल ते म्हणताय, ब्राझीलमध्ये 30 वर्ष लागले E0 ते E5 साठी, आणखी 20 वर्ष लागले E5 ते E10 साठी. तुम्ही काय म्हणताय? तुम्ही जे आता ते रिपोर्टची जे हवाला देताय, कुठे रिपोर्ट पब्लिक डोमेन? एकही रिपोर्ट मला सांगा, एकही रिपोर्टचा हवाला द्या.
एक्सपर्ट्सनी सांगितलं. मी आहे इंजिनियर. एक रिपोर्ट सांगा, पिअर रिव्ह्यूड विश्वास, थोडक्यात. रिपोर्ट. तर कुठे आहे तुमचा रिपोर्ट? काही नाही. जनता त्रस्त झाली आहे आणि जनता तुम्हाला उत्तर देते. चेन्नई, IIT मुंबई यांच्याकडनं तो सर्टिफाय केलेला आहे. टोयोटा कंपनीने ते सर्टिफाय केलेलं आहे. ऐका, तुम्ही कुठे रिपोर्ट? तुम्ही हवेत बोलता. मला सांगा, इथेनॉल आपण इम्पोर्ट करतो, इथेनॉलचं इम्पोर्ट करतो, कुठून आणला तुम्ही फालतू शोध? तुम्ही काय तुमच्या केजरीवालांसारखे बोलता का? तुम्ही स्वतःला वकील समजता, जरा जबाबदारी बोला. इथेनॉलचं आपण इम्पोर्ट करतो, हा शोध तुम्ही कुठून लावला? इथेनॉल आपल्या देशामध्ये निर्माण व्हावं, शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण व्हावं, त्यांना मिळावे. कॉमर्स मिनिस्ट्रीचं तुमचं इम्पोर्ट बिल बघा, काय म्हणताय तुम्ही पाठकजी? तुमचं मोदीसारखं वागू नका इकडे. E20 इथेनॉलचा मुद्दा सध्या संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ग्राहकांचं होणारं नुकसान याची जबाबदारी नेमकी कुणाची, या अनुषंगानं आमचाही पाठपुरावा अशाच प्रकारे सुरू राहील. धन्यवाद विश्वास पाठकजी आणि धन्यवाद रुबेन, तुम्ही आलात आणि या चर्चेमध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तुमच्याकडे देखील गाडी असेल, रोज पेट्रोल भरण्यासाठी जात असाल, आजूबाजूला अनेक केसेस समोर येताना दिसत आहे. मात्र याचं समाधान कोण शोधून काढतं, त्यांच्याकडे जनतेचंही लक्ष असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.